आज सांबरपोटीला आम्ही अतिक्रमण मोहीम घेतलेली आहे। त्याच्यामध्ये जे काही बांधकाम आहे ज्यांच्याकडे अधिकृत परमिशन नाही आहे, म्हणजे तुम्हाला कुठलाही व्यवसाय करायचा, धंदा करायचा, असाच कुठेही पात्रा मारून करू शकत नाही। त्याची एक पद्धत आहे, महानगरपालिका अधिनियम आहे, शासनाचे काही नियम आहे, त्याप्रमाणे तुम्ही परवानगी घ्या। आता असाच धंदा करण्यामुळे या ठिकाणी पार्किंगचा इश्यू, अवैध धंद्याचा इश्यू क्रिएट होत आहे। तर सर्वांना मी विनंती करेल की जर तुम्हाला धंदा चालू करायचे आहे, तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, तर महानगरपालिका अधिनियम अंतर्गत MRTP अंतर्गत व्यवस्थित प्रमाणे परमिशन घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही चालू करा। इथून पुढे सगळे कारवाई मोहीम असं चालू असणार आहे। जे काही इथे विना परवाना शेड, विना परवाना पत्रा वगैरे आहे, महापालिका सर्व काढणार। 100 फुटी आहे आणि आजपासून हे मोहीम फुल फोर्सने आम्ही चालवणार आहे आणि पूर्ण महानगरपालिका याच्यामध्ये कव्हर होईल। काही छोटे मोठे इश्यू होत आहेत, दोघांच्या गैरसमज आहेत, तर काय आव्हान आहे नेमकं की कुठले ग्राह्य धरले जाणार, कुठले ग्राह्य? जे काही लोकांकडे बिल्डिंग परमिशन म्हणजे त्याला बांधकाम परवाना म्हणतो आपण, जर ते आहेत तर त्याला सोडलं जाईल। जर बिल्डिंग परवानगी नसेल तर त्याला आम्ही रितसर नोटीस देऊन काढणार आहे। जे काही रस्त्यावरच्या धंदे आहे किंवा पत्रे शेड वगैरे असेल ते विदाऊट नोटीस पण महानगरपालिका काढू शकतात, परंतु रस्त्याचे आजचे जेवढे बांधकाम आहे त्याच्या विस्तृत तिथे सगळ्यांना नोटीस दिली गेली आहे 2 महिने 3 महिन्यापासून। तरी आज आम्ही मोहीम सुरू केले। काही लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करायचा प्रयत्न करत तर त्यांना काय आव्हान आहे? त्यांना पण आव्हान आहे की महापालिकेला कायदेशीर कामात सहयोग करा। धन्यवाद।